आम्हाला आमच्या हक्काचे आरक्षण द्या. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण हवं आहे. 24 डिसेंबरच्या आधी आरक्षण द्या. आरक्षण कायमस्वरूपी कसे टिकणार ते सांगा. न टिकणारं आरक्षण घेऊन काय करू काय? 17 तारखेला आंदोलनाचा निर्णय घेणार. मराठ्यांची फसवणूक करताय का? आरक्षणावर काय कार्यवाही केली ते 17 तारखेच्या आत सांगा. ठरल्याप्रमाणे काय कार्यवाही केली ते सांगा, नाहीतर आम्ही आंदोलनाची पुढची दिशा ठरवू. आंदोलनाची पुढची दिशा ठरली की आपला संबंध संपला. सरकारला इशारा. मला दिलेल्या आश्वासनांची चिठ्ठी जाहीर करू. 24 तारीखपर्यंत सरकारवर विश्वास ठेवणार आहोत. मागासवर्ग आयोगाच्या अडचणी असतील तर त्या सरकारने सोडवल्या पाहिजेत. कुणाची गाठ कुणाशी आहे ते बघू. नितेश राणेंची मजबुरी. फडणवीस त्यांना बोलायला लावत आहेत. जातीपेक्षा नितेश राणेंना पक्ष महत्त्वाचा आहे. भुजबळांना फडणवीसांचा वापर करायचा आहे. अजित पवारांना संपवायचं आहे. भुजबळांना कशाला कोण मारेल? भुजबळांना लगेच संरक्षण देऊन टाकलं. फडणवीस आणि अजित पवार भुजबळांसारखी साथ देत आहेत. नाही आता ते कुणी फाडलं काय आता त्याचं काय माहित नाही, पण मी पहिल्यापासून सांगतो कोणाची असो समर्थन करत नाही आणि फाडायचं नाही. पण ते आता कुणी फाडलं असं, आम्ही मराठा आंदोलन तसं करत नाही. तसलं कधीच काही आम्ही लोकांच्या फाडत नसतो. कारण आम्हाला जे करायचं आम्ही जाहीर करत असतो. एका बाजूला तुम्ही 17ला डिसिजन आहे. इतका टाइम कोणाला आहे? इतका टाइम कुठं कोणाला आहे? आमची 17लाच बैठक आहे. 17च्या आत म्हणतो तुम्ही आम्हाला येऊन सांगा की आपला ठरलेला विषय इथपर्यंत आलाय. कधी देणार आहेत यासाठी नका येऊ. आपला ठरलेला लेखी विषय इथपर्यंत हा विषय आलाय. म्हणजे आम्ही 17 लोकांना बैठकीत सांगू. तुम्ही नाही आले तर आम्ही बनू की जे लेखी ठरलेलं आहे आपलं याच्यात तुम्ही काहीच केलेलं नाही आतापर्यंत, असं आम्ही 17च्या बैठकीत डिक्लेअर करून पुढचं आंदोलन 24 घोषित करू. धन्यवाद. भुजबळकडे बघतो असं म्हणणे कुठली भाषा आहे? 24 नंतर नाही म्हणलं. आरक्षण मिळालं घ्या ना ठोज आहे. यासाठी म्हणतो तो ध्यानात राहत नाही काय गप्प पडतं. आरक्षण मिळालं. आरक्षण मिळत नाही तर महाराष्ट्रातला मराठा समाज शांत राहणार. तू किती उचक्यो आणि तो ऐकड बघाल काय तो ऐकड तू जमिनीवर बाहेर आला काय बघ तो ऐकड काही नाही बघायचं तो ऐकड आम्हाला. तू तो ऐकडच बघ स्वतःकडे. चर्चा करायला तयार आहे म्हणजे नेमकं काय? मला काय म्हणतात? मग 24 पर्यंत आता ते काय म्हणलेत काय नाही तर चर्चा करायला लागणार ना दादा. 24 पर्यंत ते जे आपलं लेखी ठरलंय त्याच्यावरती तुम्ही काय करणार, आता बोत काय केलंय, कुठपर्यंत तयारी आली त्याची द्यायची आम्हाला, हे तर आम्हाला सांगायला पाहिजे. ते पोलीस अलर्ट झाले कारण मला धमक्या देण्याबाबत तपासही सुरू झालेला आहे. त्याचं जाऊन तिकडे ते काय काय ते मोग बरळते कोणकडे मला पुढे जाऊन द्या ना. पुढे जायचं तुला काल जातो मग भेव वाटत एकी कोण म्हणतो पोलिस नाहीत मला गोळी घाली दे. बाहेर जायचं तर म्हणतो मला जाऊन द्या. काय भेटतो रे भेकडं लई बाहेर जायचं म्हणतो. बाहेर गेल्यावर म्हणतो मला मार येते बोलतच नुसतं कसलं काय बरळत आहे कोणकडे. कसलं माणूस राव हे कसलं लागलं तर राज्याले सगळे दुनिया बघितले म्हणून यासारखा नमुना नाही बघितला मी आता. हे कोण म्हणतो मला मारते ना आता सरकारने संरक्षण दिलं तर म्हणतात मला हागायला जाऊन द्या. का हागवतो काय मग खाऊ नको ना मग बस एका जागेवर. कसलं काय की राव हे वेगळंच नमून लागला महाराष्ट्राला याचं. सगळे महापुरुषांचे नाव सुद्धा माहित नाही असं ते तुम्हाला म्हणतात कारण तुम्ही म्हणतात की महापुरुषांचा अपमान ते करतात. तू माया नको नाही दिला गो मला सगळं माहिती आहे. तुला आणखी तो मला आणखीन बघितलंच नाही मी काय रासायनिक. तू गप्प राह माया नको अभ्यास करायला लागू. तू ते टकोरचे केस सगळं देतो आहे. गप्प पड तू आपलं. किती महापुरुष मला माहिती आहे काय आहे तू किती अभ्यास आहे मला माहित झाला आता. फक्त तुला शिक्का आहे. लय वर्ष तू अधिकाऱ्यांच्या जीवावरती राजकारण केलं, पद भोगले. जुनाट तू त्यामुळे तेवढंच येतो ऐकत फक्त बाकी काही नाही. बुरसाटलेले विचार आहेत जुनाट बुरसाटलेले विचार. बोल नको तो मायाबद्दल काहीच. अनेक मराठा नेते मला भेटले आणि ते म्हणतात की आम्हाला ओबीसी मधून आरक्षण नकोय जरा म्हणजे भुजबळांकडे नेते म्हणले. मग म्हणणारच ना त्यांना काय गरज आहे? त्यांना गरज काय जे तुला म्हणले ते आम्हाला माहिती आहे. तू समजा नको आमची बी यंत्रणा आहे. तुला जे म्हणले तेच आम्हाला सांगत येत. आम्ही त्याला आज असं म्हणलो बघ शॉकिंग आहे आपण बोलतो ते तुला. त्यांना गरज बी नाही ना. आम्हाला घोर गरीब महाराष्ट्रातल्या 6 कोटी मराठ्यांना गरज आहे. मराठ्यांच्या नेत्याला कशाला पाहिजे? त्यांच्या 22 पिढ्या नुसत्या नोटा खात्यात भाकर खाय सुद्धा गरज नाही इतका पैसा त्यात.
नुसत्या नोटाच खाऊन जगते ते. त्यामुळे ते आमच्या गोरगरीब मराठ्याच्या माग कशाला उभा राहते ते मराठ्याचे नेते? ते त्याच्याच मागे उभा राहणार ना. त्यांना मराठ्याची गरजच नाही ना. आणि मराठ्यात ध्यानात आलंय कोण कोण आहेत. आता मराठ्यात दारात या म्हणा तुम्ही, मग कळन तुम्हाला. पुन्हा एक मराठ्यांना आरक्षण दुसऱ्या बाजूला तुम्ही ते होणार नाही असं पण बोलताना म्हणताय आणि त्या दृष्टीनं पुढील आंदोलनाची तुमच्या पण ठरवत आहात बैठका. नेमकं तुम्हाला कळालंय का की 24 तारखेपर्यंत काही शक्य नाही म्हणून? नाही नाही, मला काय कळलं नाही, काय नाही. पण 24ला केव्हा बैठक घ्यावं आणि मग केव्हा तयारी करावं. त्यामुळे आम्ही 17ला गेलो. जरी बैठक घेतली, दिशा जरी ठरवली, 24 पर्यंत ते सांगू शकतात आम्हाला द्यायला लागलो तुम्हाला आपलं ठरलेलं प्रमाण, किंवा 17 तारखेचा सांगू शकतात. त्यांना इकडे तिकडे जायला टाइम आहेच ना, आता आम्ही बघतोय ना. मग त्यांना काही इकडे येऊन सांगायला टाइम नाही का 17च्या आत? आज 15 आहे, 16 दोन दिवसात कुठे येऊ शकतात. ये म्हणून त्यांचं जवळच आहेत. टपकून बसायचं आणि यायचं. पुढे एसटीत तिकीट काढायला थोडा टाइम लागू दे त्यांना. मग काय उजिक बसले की गप्पा गप्पाच येते ते. काचा काचा चर्चा करायची चालले माघारी. अशी एक आता सध्या चर्चा आहे की 2 वेळा तुम्ही उपोषण केलं या दरम्यानच्या काळामध्ये. तर आता उपोषण नाही तर दुसऱ्याला उपवास घेऊ असं एक आता मराठा समाज करणार आहे अशी चर्चा आहे. आता काय कुठं काय करतात? नाही ते सांगू ना तुम्हाला 17ला सांगू सगळं आता. म्हणूनच सांगितलं सरकारला आणि पुन्हा एकदा सांगतो. तुम्ही या 2 दिवसात जेवढे मंत्री आले होते मुख्यमंत्री साहेबांच्या वतीनं, अजितदादा पवारांच्या वतीनं आणि फडणवीस साहेबांच्या वतीनं, या मंत्र्यांनी जे आपलं लेखी ठरलेलं आहे त्याप्रमाणे तुमची कुठपर्यंत तयारी आली. आम्ही कुठं म्हणतो तुम्ही देणार नाहीत त्याप्रमाणे. तुमची तसं देण्याबाबतची तयारी कुठपर्यंत आली 17च्या आत आम्हाला तुम्ही येऊन सांगा. आम्ही चर्चेला तयार आहे. जर तुम्ही नाही सांगितलं 17ला जर आता एकदा आम्ही डिसिजन घेतला, तुम्ही किती आले तरी आम्ही ऐकणार नाही. जे तुम्ही केलेली होती त्यामध्ये हा गुन्हा आहे आणि 1 महिन्याची शिक्षा देखील त्यामध्ये आहे. आणि तो कोरडी कोय त्याची भाषा करतो त्याच्यात नाही का लागत तुला तो ना का कार्यक्रम लागायचा उभा. आणि ते बोर्ड लावले गोरगरीब मराठ्यांच्या पोरांनी अधिकारानं लावले. ज्या नेत्याला त्यांनी मोठं केलं त्या नेत्याच्या साठी अधिकारानं लावलेत. सन्मानानं आम्हाला आरक्षण देण्यात येऊ नका आमच्या गावात, हे अधिकारानं लावले त्या पोरांनी. आणि त्या नेत्यांनी सुद्धा त्यांचा आदर केला पाहिजे. यांनीच आपल्याला आज पोट मोठं केलेलं आहे पोरांनी. यांचं म्हणणं आरक्षण घेऊन या, नाही येऊ नका आमच्या गावात, तर जाऊ नये नेत्यांनी. जो नेता बोर्ड फाडील किंवा ज्या नेत्यांचे पोरं बोर्ड फाडतील ती मराठा समाज सध्या फक्त लक्षात ठेवणार आहे. कोणत्या नेत्याच्या कार्यकर्त्यांनी बोर्ड फाडेल तुम्ही फाडा. आम्ही तर स्थगिती 24 पर्यंत उठवलेली. पण मराठी पक्के ध्यान ठेवणार आहेत कोणाचे कार्यकर्ते फाडी देत. कार्यकर्त्याला मराठी काहीच बोलणार नाहीयेत. नेत्याला दारात येऊ द्या, नंतर मग सांगतील आमच्या दारात आल्या. मग आता बोर्डाला आली ना, दारात आल्यावर सांगतो तुम्हाला. पण कोणचा फाडतोय हे आम्ही बारीक लक्ष ठेवायचं सांगितलेलं. कन्नडमध्ये गोपीनाथ मुंडे यांचं गाणं असं वाटतंय का तुम्हाला? हो, आतापर्यंत वाटत नव्हतं, पण जसे जसे 24 दिवस तारीख जवळ येईल तसं वाटायला लागले. कारण त्यांनी शब्द टाकणं आणि सरकारनं करणं संगच व्हायले. आणि मराठीत जे शब्द टाकतील ते सरकार घेत नाही, म्हणजे सरकार त्याला भ्यायला बी लागले, त्याला त्याचे कामं करायला लागले आणि मराठ्यावर अन्याय करायला लागले. सरकार मराठ्यांच्या विरोधात काम करायला लागले. हे मराठ्यांच्या आता लक्षात आलं. आम्ही 17ला आमचा डिसिजन घेणार आहेत. बघू, त्याच्याच गळ्यात हात टाकून हिंडा खुशाल तुम्ही. आता मराठे मात्र एकतर्फी झाले सगळे. राजकारणी मराठी तेवढे राहिले एकतर्फी व्हायचे, ते बी सामान्य मराठी एकतर्फी करून दाखवतील. राजकारणी मराठे सुद्धा सगळे एका बाजूला आले पाहिजे. ते कसे येणार नाहीत हे मराठी त्यांना विनंती करून कवाना एकत्र आणणार. बघतो आम्हा सुद्धा आता आमच्या लेकरांसाठी आता आम्ही सुद्धा खेळायचं ठरवणार. भुजबळ म्हणतात की आहेत अनेक वाळू माफिया आहेत आणि गुंड आहेत असं छगन भुजबळ म्हणतात. ते काय म्हणतं बराळवाडी जाऊन तिकडे बुंगर येऊन बोलतो बुंगर, त्याला काही काम नाही राहिलं. आता संरक्षण घेतलं म्हणलं ते जास्त बोलून आता ते जर तरी छाताड फुगल काही कारणच नव्हतं. मी त्या दिवशी सांगितलं, सरकारनं सांगितलं होतं गुन्हे मागे एकाला या आंतरवालीतल्या याच्यातल्याला अटक करणार. काही कारण नसताना विनाकारण त्यांना अटक केलं, काहीच कारण नसतं. आम्ही तेच म्हणत होतो की तुम्ही गुन्हे मागे घेऊ म्हणला, अटक का केली तुम्ही जाणून बुजून. भुजबळ जरांगेवर आहेत त्यामुळे त्यांचा मोठेपणा कमी होतोय आणि जर कॅबिनेटमध्ये तुमचं ऐकलं जात नसेल तर तुम्ही राजीनामा द्यावा. भुजबळांना असं तुम्हाला काय वाटतं?
त्याला मोठेपणा तर पाहिजे ना, मोठेपणा कमी व्हायला. त्याला काय मोठेपणा आणि पेटेपणा आहे. ते मोगम त्याचा स्वार्थासाठी वापर करून घेते सध्या ते. देवेंद्र फडणवीस साहेबाच्या लक्षात आहे ना, त्यांच्या लक्षात येईल की त्याला साथ द्यायला लागले फडणवीस साहेब सारखी. अजितदादा सुद्धा त्याला साथ द्यायला लागले पवार. त्यामुळं काय व्हायला लागले, मराठा समाजावर अन्याय व्हायला लागला आणि या दोघांच्या विरोधात रोष व्हायला लागलाय. विनाकारणच रोष वाढायला लागला मराठा समाजात. हे जाणून बुजून हे ते बोलला की तसं करते. त्याला कोण कशाला काय मारेल लगेच संरक्षण. बाकीच्यांना मराठ्यांना वाऱ्यावर सोडून द्यायचं. मेले तर मेले, राहिले तर राहिले. तेव्हा म्हणला समानता ना सारखी लगेच सवलत. तेव्हा म्हणला की लगेच त्याला देऊन टाकायचं, लगेच केसेस माग आणि मराठ्यांच्या पोराचं त्याचं ऐकून वाटोळं करायचं. मराठी आता येड्या नाही राहिले साहेब. मराठ्यांनी लक्षात घेतलंय, त्याचं ऐकून तुम्ही मराठ्यांचं वाटोळं करणार आहे. पण तुम्हाला दिसल पुढं सगळ्याच बाबतीत आता दिसल तुम्हाला मराठी किती एकजूट झालेले. दारात जर उभा केलं मराठ्यांनी तर नाव बदलून ठेवली. परंतु त्यांनी यांनी गोष्ट विधानसभेमध्ये मांडली की त्यानंतर तातडीनं त्यांच्या नाशिकच्या घरी सुद्धा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. आणि तुम्ही काल एक आक्षेप घेतला होता की मला 4-4 किलोमीटर 40-40 किलोमीटर पोलीस नसायचे किंवा 3 तास पोलीस नसायचे दौऱ्याच्या वेळेस. काय सुरू आहे राज्यात? नाही दादासाहेब, आम्ही ते याच्यासाठी बोललो की हे खोटं बोलतोय. आम्हाला तर किती अडचणी आल्यात. आम्ही सांगितल्या सुद्धा नाही सरकारला. त्या तर पोलिसाला ठिकठिकाणी माहीत सुद्धा आहेत काय जागेवर सभेच्या. आम्ही सांगितल्या सुद्धा नाही ना, आम्हाला सांगितलं कारण आम्ही मरायला भेट नाहीत त्याच्यावर. त्याला संरक्षण पाहिजे. उगाच त्याला मोठं खोटं बोलून त्याचे केसेस त्याला माग घ्यायचा, त्याला अडचणीतून बाजूला निघायचं. देवेंद्र फडणवीस साहेबाचा वापर करायचा, अजितदादाला संपून टाकायचं, असं त्याचा हळूहळू डाव असू शकतो. हो. तेवढे राजकारण सगळ्यात तुडिलेलं आहे आतापर्यंत. त्यामुळे तो विचित्र माणूस आहे. तो संरक्षण लावून घेईन, सगळं लावून. आम्हाला काही हरकत नाही, लाव तुला काय लावायचं तेवढं. मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलू नको, एवढं मात्र पाळे. तो तुला तिकडं संरक्षण घेऊन खुशाल पड का रबी, इकडं आमच्यामध्ये येऊ नको, बोलू नको. खुशाल आता निवांत झोप, तुला काय टेन्शन नाही. कोण येईन रे तो ऐकत काही सांगत आहे बिट्यानी, मला हानते मारते, तुला मारतंय काय आला कोण. खाजगी व्यक्तीनं तुमचं नाव मला नाही करूयात आम्ही, काय हरकत नाही. आम्ही सुद्धा केंद्रीय मागासवर्ग आयोगाकडे सुद्धा मागणी करू, त्यात काय अडचण नाही. नितेश राणे असं म्हणाले की फडणवीसांवर टीका कराल तर गाठ मराठ्यांची. बघू मराठीशी काय सांगाल त्याबद्दल? बघून मग त्या टायमा गाठ कोणाची. त्यांनी नाही त्यांच्यावर काय बोलायचं नाही. त्यांचं सगळ्या मराठ्याला कळून चुकलेलं. मराठीशी गाठ आहे मग तुम्ही सगळ्यात मराठीची घेत, ते कळाल वेळ. त्यांना सोडलंय वाटतं आणि त्यांची मजबुरी. पक्ष त्यांना बोलायला लावतोय, फडणवीस साहेब त्यांना बोलायला लावते, त्याच्यामुळं त्यांची मजबुरी आहे. पण मराठ्याला कळालंय की मराठ्यांचं वाटोळं करायला उठलेत वाटतं. त्यामुळे त्यांच्यावर काय बोलायचं नाही. त्यांना काय लई हे देण्याची गरज नाही. त्यांना 2-3 वेळेस सांगितलं तुमचं योगदान समाजासाठी चांगलं आहे, थांबा. पण ते काय आता पक्षच मोठा म्हणायला लागलेत मराठ्यांच्या जातीपेक्षा. द्या सोडून त्यांचा विषय लावा, एखाद्याला सोडून द्यायचं. राज्याच्या सकारात्मक रोजगार केला, नोटीस सापडून आणल्या, तुमचं पण ऐकलं. पण आम्ही जे नका करू म्हणतो ते करते, असं उलट खेळ. आमचं एक काम नाही केलं. कोणचं काम केलंय? एक बी नाही केलं आम्ही, एक सुद्धा नाही. मागच्या आंदोलनात तर म्हणले ओबीसी तुम्हाला सगळ्या सवलती लागू, आत्तापर्यंत नाही केल्या भाऊ. सगळे आम्हाला असं तर गोड बोलले, म्हणले तुम्हाला सवलती लागू. ऍडमिशन सुरू झाले, मराठीकडून पैसे भरून घेतले आणि मग लागू केले. आणि आज पैसे भरून घेतल्यावर लागू केले. इतका उलटा कारभार. सॉरी, सारथीच्या विद्यार्थ्यांचा विषय सोडू म्हणले ते सोडला नाही. ईडब्ल्यूचे विद्यार्थी होते ते सोडले नाही. MPSC विद्यार्थी होते त्यांचे प्रश्न सोडले नाही. PSIचे प्रश्न होते ते सोडले नाही. RT1च्या विद्यार्थ्यांच्या पोरांचे प्रश्न होते ते सोडले नाही. PhDच्या पोरांचे प्रश्न होते ते सोडले नाही. अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाच्या विद्यार्थ्यांचा विषय होता तो सोडला नाही. सारथीच्या मधल्या विद्यार्थ्यांची संख्या कमी केली ती सोडली नाही.
शिक्षकांची 43 केली वयोमर्यादा शिक्षणातली, आणि ओपनची 38 केली. सगळ्यांची समानता ठेवून 43च करा, हे बी केलं नाही. तुम्हाला हे 20-25 प्रश्न मांडू सांगितलेत मी, हे मांडलेले. कोपर्डीचा खटला आत्ताही निकाली निघाला नाही. 3 महिन्यात काढू म्हणले होते मला स्वतः. काढला का? त्याचा अर्ज सुद्धा विधी व न्याय विभागाकडून मंत्रालयाच्या साधा हायकोर्टामध्ये सादर सुद्धा केलेला. काय न्याय देणार आहे तुम्ही आम्हाला? जे 42 बांधवांनी मराठा आरक्षणासाठी बलिदान दिले पूर्वीच्या, त्यांना सरकारी नोकऱ्या देऊ म्हणले होते, आतापर्यंत एकालाही दिली नाही. यांच्यामुळे मुर्दे पडलेत. आता जवळपास 100 ते 150 पोरांनी आत्महत्या केल्यात महाराष्ट्रात. ही सरकारच याला जबाबदारी. यांना निधी आणि सरकारी नोकरी द्यायचं होतं, तेही आणखी आतापर्यंत काहींना निधी गेलेला नाही, काहींना एकांनाही त्यातल्या सरकारी नोकरी नाही. काय करताय तुम्ही? काय दिलं आम्हाला? कोणचं दिलं सांगा? काहीही दिलं नाही आम्हाला, काहीच दिलं. काय काय बोलायचं यांना? काय विश्वास ठेवायचा यांच्यावरती? आता आम्हाला सांगितलं होतं तुमचे उपोषण मागं घ्या, 2 दिवसाच्या आत आंतरवालीचे गुन्हे मागे घेतो, 1 महिन्याच्या आत पुरे राज्यातले घेतो. घेतले नाही. दुसरा मुद्दा, एकालाही अटक करणार नाही. आमचे आंतरवालीतले आरोपी अटक केले, काहींना नोटिसा दिल्यात. हे काय डाव चालला तुमचा? तिसरी गोष्ट, 24 डिसेंबरच्या आत जे आमचं लेखी ठरलेलं आहे त्याप्रमाणे महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला या नोंदीच्या आधारावर आरक्षण दिलं जाईल. आतापर्यंत तुम्ही काय केलंय? सांगितलं नाही. मग इथून तिथून फसवणूकच ना. आता आम्ही फसणार नाहीत. ही शेवटची फाईट आहे, म्हणजे हा आंदोलनाचा लढा शेवटचा आहे. मराठ्यांना आरक्षण देऊनच थांबणार आहे, याच्यावर आम्ही ठाम. ओबीसी नेते सदस्य झाले, बैठका, मेळावे, सभा त्यांच्या होत्या. वडील त्यांचं काय नाही आम्हाला, त्यांचं काय, त्यांचं आमच्याशी थोडंच काय. आमचं भांडण सरकारशी, त्यांना बैठका मेळावे काय घ्यायचं ते घेऊया, काय अडचण. आज सुप्रीम कोर्टाच्या पिटिशनचा निर्णय येण्याची शक्यता आहे, असा अंदाज वर्तवला जातो आणि सकारात्मक असेल अशी चर्चा. नाही नाही, मी मागेही सांगितलं होतं, 2 महिन्यापूर्वी सांगितलं होतं, मध्ये 15 दिवसापूर्वी दादा सांगितलं होतं, आमचा त्या आरक्षणाला विरोध नाहीच आहे, पण ते टिकल का? त्यानंतर मराठ्यांनी या अगोदर ते आरक्षण स्वीकारलेलं होतं, घेतलं पण ज्यावेळेस सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला, रद्द झालं, मराठ्यांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा सन्मान केला होता. आता तेच आरक्षण मराठ्यांना पुन्हा मिळणार जर असलं तर आम्ही स्वीकारायला तयार आहेत, पण ते एनटी व्हीजेंटी सारखं टिकल का? आम्हाला पुन्हा पहिल्यासारखेच पाडे मोजावे लागणार? ते महिना 15 दिवस राहणार, 1 वर्षभर राहणार, परत कुणीतरी कोर्टात जाणार, ते उडवणार, परत वर्षानुवर्ष मराठ्यांनी नुसते आंदोलनच करायचे का? याची खात्री काय? ते आरक्षण जर आम्हाला कायमस्वरूपी टिकणार असलं, आम्ही घ्यायला तयार आहेत. मराठे याच अगोदर घेतलेलं आहे. फक्त प्रश्न मराठ्यांचा इथं आहे, ते कायमस्वरूपी टिकणार का? एनटी व्हीजेंटी सारखं त्याला 50%च्या आत घेऊन वेगळा प्रवर्ग करणार का? ते टिकणार कसं? हे सरकारनं स्पष्ट करावं. आम्ही कुठंच नाकारले. तो पण मराठ्यांच्या या आंदोलनाचा विजयच आहे. जरी ते आरक्षण मिळालं, क्युरिटी पिटिशन सुद्धा याच आंदोलनामुळे गेलेली दादा. क्युरिटी पिटिशन काय दुसऱ्या याच्यामुळे नाही गेले, ह्याच आंदोलनामुळे क्युरिटी पिटिशन सुद्धा सरकारनं दाखल केलेली. आणि मराठ्यांना ओबीसीत आरक्षण जे मिळतंय तेही याच आंदोलनामुळे मराठ्यांना मिळतंय. त्यामुळे मराठ्यांनी दोन्ही नाकारलेलं नाहीये या 6 कोटी मराठा समाजाला. पण ते जर टिकणार नसलं तर त्यापेक्षा मराठ्यांचं आरक्षण हे 50%च्या आत ओबीसी आरक्षणात सापडलंय, मग आम्हाला इथं देणार, तिकडं का देताय? हाही आमचा मूळ प्रश्न आहे. तिकडं आम्हाला कशामुळे देता तुम्ही? काय कारण आहे तुमचं? आमची जमीन इथं आहे, तुम्ही 200 किलोमीटरवर का देताय आम्हाला? आम्ही ओबीसी आरक्षणात आहेत, 50%च्या आत आहेत. आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण ओबीसी इथंच द्या, आम्हाला इथंच पाहिजे, आम्ही तेच घेणार आहे, त्याच्यावर आम्ही ठाम आहे.